नाशिक प्रमाणे पारनेरचा कांदा 15 रुपये प्रमाणे घ्या. सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर बाजार समितीत आंदोलन. बातमी पारनेर येथून. केंद्र सरकारने नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 15 रुपये 30 पैसे प्रमाणे खरेदी करत असून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला 15 रुपये 30 पैसे प्रमाणे भाव द्यावा अशी मागणी शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी करीत संतप्त आंदोलकांनी पारनेर बाजार समितीत रविवारी आंदोलन केले. कांद्याचे भाव गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 15 रुपये 30 पैसे खरेदी भाव दिला आहे. मात्र पारनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह अनेक ठिकाणी हे भाव नसल्यामुळे रविवारी पारनेर बाजार समितीत शिवसेना नेते सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पारनेर बाजार समितीत आंदोलन केले. खतांचा काळा बाजार रोखा. पारनेर तालुक्यात युरियासह खतांचा काळा बाजार सुरू असल्याचे शिवसेनेचे महिला आघाडी प्रमुख कोमल भंडारी, रुपेश ढवण यांनी सांगितले. यावेळी बाजार समिती सभापती गंगाराम बेलकर यांनी ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील असे सांगितले. यावेळी आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते रुपेशदादा ढवण, पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, कोमलताई भंडारी, संदीप शेठ भंडारी, सुखदेव ढवळे, अमोल गाडीलकर, योगेश वाव्हळ, महिंद्रा पांढरकर, बाळासाहेब लंके, विक्रम काळे आदी उपस्थित होते. शेतकरी फार संकटात आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी 15 रुपये 80 रुपयाच्या पुढचा भाव करावा म्हणून या ठिकाणी सगळे शेतकरी पाटील असेल सगळे आले. सगळ्यांचे धन्यवाद. शेतकऱ्याला कांदा उत्पादनापेक्षा दुप्पट खर्च मिळावा, दुप्पट भाव मिळावा एवढीच आमची विनंती. कारण शेती खताचे औषधांचे फार मोठ्या प्रमाणात अवघड परिस्थिती, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा या ठिकाणी पाटील बोलतील. पारनेर तालुका हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं पीक असेल तर ते कांदा आहे. केंद्र शासनाने 2-3 दिवसापूर्वी नाशिकच्या जिल्ह्यासाठी 15 रुपये 80 पैसे हा नाफेडचा हमी भाव हा नाशिक जिल्ह्यासाठी लागू केला. दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राचा मात्र त्यांना विसर पडला आणि म्हणून आज नाशिक जिल्हा काही जावई का केंद्राचा असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडल्याशिवाय राहत. आज आम्ही हे अतिशय छोटंसं आंदोलन, परंतु लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी कांदा पिकवला अशा प्रत्येक कांदा उत्पादकाला समान वागणूक मिळाली पाहिजे. प्रत्येकाचा कांदा जो नाशिकला तुम्ही न्याय दिला तो माझ्या नगरला पाहिजे, जो नाशिकला न्याय दिला तो पुण्याला पाहिजे, जो नाशिकला न्याय दिला तो संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे. इथं काही उत्पादक वेगळे नाहीत. नाशिकचा उत्पादक वेगळा, नगरचा उत्पादक वेगळा. शेवटी शेतकरी हा शेतकरी असतो आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या पारनेरचा आजचा रविवार बाजारचा आणि लिलावाचा दिवस असतो. या ठिकाणी आम्ही सगळेजण उतरलोत. याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचतील अशी एक व्यवस्था करायचा प्रयत्न केला की प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही समान न्याय द्या. 15 रुपये 80 पैसे नाशिकला जसे दिले तसं उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करा. कारण ती तेवढ्यानी सुद्धा परवडत नाही आहे. शेतकऱ्याला जर खरंच कांदा भाव हमी भाव द्यायचा असेल तर तो कमीत कमी 20 रुपयाच्या पुढं दिला तर शेतकरी टिकू शकतो. आजची परिस्थिती डिझेल, पेट्रोल, कामगार मिळत नाहीत. कामगार सगळे आता बऱ्यापैकी काही परप्रांतीय निघून गेलेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला स्वतः राबावं लागतं किंवा जर एखादा मजूर ठेवला तर शेतकऱ्यापेक्षा त्या मजुराला जास्त किंमत द्यावी लागते. उत्पादनापेक्षा त्या मजुराचाच खर्च जास्त होतो. अशी एकंदर परिस्थिती शेतकऱ्याची झाल्यामुळं आज एक थोडीशी चीड निर्माण झाली शेतकऱ्याच्या मनात की बाबा आम्ही काय केलं, आम्ही अहिल्यानगरचे माणसं आहोत, आम्हाला मात्र हमी भाव नाही आणि शेजारच्या नाशिक जिल्ह्याला हमी भाव आहे. तर याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलो. हा लवकरात लवकर हा मेसेज केंद्र शासनापर्यंत जाईल आणि संपूर्ण राज्याला सगळ्या कांदा उत्पादकांना समान वागणूक त्यांनी द्यावी. हेच आमचं सगळ्यांचं याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह आहे. जय मुख्यमंत्र्यांनी असेल जे सरकारने भाव सांगितला त्याप्रमाणे 15 रुपये 80 पैसे पुढे लिलाव चालू आहेत का नाही? शेतकऱ्यांच्या तळमळीसाठी इथं आलोय. तालुका नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी ना आता आर्थिक संकटात आहे आणि म्हणून आम्ही सगळे इथं आलेलो आहे.
तुम्ही काय असेल तुमच्या व्यथा इथं या सगळ्यांना आले ते त्यांना सांगा. थांबरे थांबा. आजचं काय 2000 नी गेलाय का? कोणाचा गेलाय? थांबा थांबा, थांबा रे 2 मिनिटं. तेवढं बघायला काही नको. कोणाचा गेलाय 2000 नी? कोण कोण म्हणलं गेलाय? आणि मग दाखवा, नाव सांगा आम्हाला. थांबणार रे बाबा. दादा ओ नेते थांबा. 2000 रुपयाला कोणाचा कांदा गेला त्याचं नाव सांगा. नाही गेला ना, मग हे खोटं कशाला सांगतार तुम्ही? 1 रुपयाने जाऊ दे, पण जाऊ दे ना, सांगा ना खरी वस्तुस्थिती. एवढी लोक आले आधी तर 17 रुपये झाला आता. माझी सगळ्या पहिल्यांदा एक सगळ्यांनी लक्षात घ्या, हा जो विषय हा कुठल्या व्यापाऱ्याबद्दल नाही, हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की केंद्र शासनाने, चेअरमन साहेब इकडे आहे. केंद्र शासनाने काही दिवसांच्या पूर्वी फक्त नाशिक जिल्ह्याला सगळ्यात मोठी अन्यायकारक गोष्ट सांगतो की फक्त नाशिक जिल्ह्यासाठी भाव काढला 15 रुपये 80 पैसे आणि उर्वरित राज्याला मात्र आपण जसं चाललंय आपला आता उद्या आज तुमचा कांदा चांगला आहे त्याला 20 रुपये भाव मिळू शकतो, उद्या तुम्ही 12 रुपयावर मिळू शकता, परंतु नाशिकच्या शेतकऱ्यांना मात्र 15 रुपये 80 पैसे कसाही कांदा असला तर ते घेणार आहे. तर हा आपल्या इतर उर्वरित महाराष्ट्रात झालेला अन्याय आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आलेलो. आजचा आपला मी भाव घेतला ठीक आहे, तो जर असेल तशा पद्धतीने तर म्हणणं नाही, पण हे कायमस्वरूपी आपल्या जिल्ह्याला किंवा उर्वरित राज्याला जे सापत्न भावनेने बघतात, नाशिक जिल्ह्याला एक न्याय, नगर जिल्ह्याला वेगळा न्याय, तर ही जी प्रकार आहे केंद्र शासनाचा याचा निषेध करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने इथं जमलो. दुसरा कोणाला याच्यात कांदा लिलाव थांबवण्याचा किंवा कांदा लिलाव शेतकऱ्यांना अडवण्याचा त्याच्यामध्ये आपलं कोणाचं नाही. आज ज्याचा कांदा चाललाय त्यांनी चांगल्या भावाने द्यावा आमचं म्हणणं नाही, फक्त जो न्याय नाशिकच्या शेतकऱ्यांना आहे तो माझ्या पारनेरच्या शेतकऱ्यांना असावा एवढीच आमची भूमिका आहे. आणखी भूमिका महत्वाची आणि आज आम्ही हे आंदोलनाचे जे क्लिप्स आहेत या थेट केंद्र शासनापर्यंत पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय की तुम्ही आम्हाला सापत्न वागणूक देऊ नका. जर तुम्ही